खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडसाद उमगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हलाल व्यक्त करण्यात आली। विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून काळोखे कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। संतोष शेठ, या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक आरोप केलेले आहेत, यामध्ये बड्या नेत्यांचा हात असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत, याबद्दल काय सांगाल? याबाबत बघा की पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही, चार्जशीट काय गेलेलं नाही। पोलिसांचा तपास आता पूर्ण झाल्याच्या नंतर जे कोण यामध्ये जे आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या आरोपींना या ठिकाणी 100% अटक केली जाईल असं पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेले। बघूया पुढे, आता तपास चालू आहे, पुढे काय होते ते आपण पाहूया। संतोष शेठ, कुठेतरी मंगेश अप्पांची हत्या करण्यामागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, नगरसेवक संकेत बासे यांना धमकी देण्यामागे सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता। राष्ट्रवादी शिवसेनेच्या मुळावर कुठेतरी उठले असं चिन्ह दिसायला लागलेली आहेत, मग जिल्हा प्रमुख म्हणून शिवसैनिकांच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार? नाही बघा, ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या वेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते। आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी वेळोवेळी त्याच्या बाबतीत भूमिका मांडलेली आहे, त्यावेळेला आता आमदार साहेबांनी घेतलेली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया। नवनिर्वाचित नगरसेविका मानसीताई मंगेश काळोखे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खोपोली नगर परिषदेमध्ये प्रचंड मताने असं विजय संपादन केल्याच्या नंतर त्यांचे पती मंगेश काळोखे यांची राजकीय वैमनस्यातून हार पचवता आली नाही म्हणून अशी निर्गुण अशी पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा इथे प्रशासनाला आणि न्याय देवतेला विनंती करतो की आपण या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो। शिक्षा झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे। मला खात्री आहे की प्रशासन आणि कोर्ट न्यायदेवता जे कोण यामध्ये दोषी असतील त्या दोषींना फास्ट ट्रॅकवरती केस चालून लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला सर्व पदाधिकारी, सर्व महिला शिवसेनेच्या आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत। अमर रहे, अमर रहे।
मंगेश अप्पा अमर रहे।